सरसंघ चालकाच्या वक्तव्याविरोधात आंदोलनात दांडी पाहायला मिळाली। काँग्रेस नेत्यांच्या मुलांना हटवण्यात आले। विजय वडेट्टीवारांची कन्या आमदार विकास ठाकरे यांच्या पुत्रालाही पदावरून हटवले। शिवानी वडेट्टीवार केतन ठाकरेंसह 60 पदाधिकाऱ्यांना युवक काँग्रेसकडून नारळ देण्यात आल्याचं दिसतंय। शिवानी वडेट्टीवार केतन ठाकरेंसह 60 पदाधिकाऱ्यांना युवक काँग्रेसकडून आता नारळ देण्यात आलेला आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, घडामोडी सध्या आपण पाहतोय ज्यामुळे शिवानी वडेट्टीवार केतन ठाकरेंसह 60 पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आलाय काँग्रेसच्या माध्यमातून, युवक काँग्रेसच्या माध्यमातून। भागवतांच्या वक्तव्याविरोधातल्या आंदोलनात मात्र आता दांडी पाहायला मिळते। नक्कीच कारण काल नागपुरामध्ये युवक काँग्रेसचं आंदोलन आयोजित करण्यात आलेलं होतं। हे नागपूरच्या महाल येथील देवडिया भवन काँग्रेस भवन आहे, तिथे अगोदर या कार्यकर्त्यांची बैठक झाली पदाधिकाऱ्यांची आणि त्यानंतर तेथून ते मोहन भागवत यांचं जे वक्तव्य होतं त्या विरोधात ते संघ मुख्यालयात जायला निघालेले होते, मात्र पोलिसांनी त्यांना तिथेच घेरून धरलं। मात्र या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता जे आहे ते युवक काँग्रेसमध्ये जे पदाधिकारी आहेत त्यांना पदमुक्त करण्यात आलेले आहे, थेट पदमुक्त करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 60 पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे आणि जे युवक काँग्रेसच्या कालच्या आंदोलनात सहभागी नव्हते किंवा जे उपस्थित नव्हते त्यांच्यावर ही थेट कारवाई। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीवर।